49 minutes आणि 50. Good morning to all students. We are going to discuss about precautions taken by the people during the disasters. Okay. आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण जे भूकंपाविषयी माहिती घेतली होती. भूकंप जो होतोय तर त्यामध्ये आपल्याला होणाऱ्या ज्या काही नुकसान्स असतात किंवा आपण त्यामध्ये आपल्याला धोका असतो कशा प्रकारचा, एक तर तुमचं घर नुकसान होतं, घराचं नुकसान होत असतो, बिल्डिंग्स पडतील, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवाला पण हानी असू शकते, म्हणजे धोका असू शकतो. तर ड्युरिंग दीज काइंड ऑफ डिझास्टर आपण कशा पद्धतीने स्वतःची काळजी घेऊ शकतो किंवा आपण म्हणू precautions to be taken during the earthquake. ओके. तर आपण अर्थक्वेक होत असेल किंवा डिझास्टर असेल, अर्थक्वेकला आपण आपण त्याला नॅचरल डिझास्टर पण म्हणू. तर प्रिकॉशन्स जे असतात PRECAUTIONS स्पेलिंग दिसत नसेल. ओके. प्रिकॉशन्स टेकन ड्युरिंग द अर्थक्वेक. आता जर भूकंप होत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण समजा भूकंप होतोय आणि आपण घरात आहोत. ओके, घरात आहोत तर एक्झॅक्टली हा छत असतो आपल्या घरी. एखादी समजा आपला एकच मजला आहे, 2-3 मजल्यावाल्यांना तर वरी राहताच येत नाही भूकंपाच्या काळामध्ये. समजा आपलं एकच मजला आहे, एकच तळ आहे, छत म्हणजे हे डायरेक्ट आपलं घरच आहे. अशा कंडिशनमध्ये पण आपल्याला काय करायचं असतं, काही साईट्स असतात, काही जागे असतात जिथं तुम्हाला या भूकंपामुळं काही धोका होण्याचे चान्सेस जे असतात त्या कमी असतात. पहिली गोष्ट असतं की तुमच्या घरामध्ये जर टेबल असेल, ओके, टेबल असेल तर तुम्हाला त्या टेबल खाली जाऊन बसायचा असतो. पहिली म्हणजे सगळ्यात सोपी मेथड म्हणू, किंवा आपल्याकडं टेबल असेल किंवा कॉट्स असतील, ओके, पलंग वगैरे जे असतात याच्या खाली. आता हे पण तुम्हाला सुरक्षित नसतं तसं, पण थोड्या वेळासाठी तुम्ही जर समजा अशी दगडं पडत असतील वरून छताच्या गच्चीच्या, मग तुम्हाला त्या ठिकाणी स्वतःला इथं काय करावं लागतं, हाईड करायचं आहे, लपवायचं आहे. ओके, हाईड बिलो द टेबल और आपण म्हणू कॉट्स. ओके, हे करता येतं. फर्स्ट प्रिकॉशन. आता याच्यानंतर हे जे कॉर्नर्स असतात, आता आपण तुम्हाला हे इथलं क्लासचा कॉर्नर नाही, घराला सगळ्या अशा कॉर्नर्स असतात, एक कॉर्नर असतात घरामध्ये, म्हणजे ते पोल म्हणतो आपण त्याला. काय केलं जातं, घर बांधताना तुम्ही बघितलं असेल, मुळवा खोदतात, मुळवा भरलं जातं, पहिल्यांदा भरतीप करतात. भरत असताना हे जे कॉर्नर असतात तिथं काय केलं जातं, खूप मोठी खड्डी खोदतात, पीठ खोदलं जातं. पीठ म्हणजे खड्डा. ओके, PIT, पीठ म्हणजे खड्डा. तर त्या खड्ड्यामध्ये काय केलं जातं, अशा तुम्हाला सळाकी लावतात, खूप साऱ्या सळाक लावतात, त्याच्यामध्ये सिमेंट, त्याच्यामध्ये रॉक्स टाकतात, दगडं वगैरे, आणि भरपूर सारं मटेरियल भरून त्या सळाकांना असं मजबूत केलं जातं. आणि त्या कॉर्नरला, त्या पोलला तसंच वर चढवलं जातं. आणि उद्या चालून जेव्हा आपल्याला त्याच्यावरती दुसरा मजला, तिसरा मजला बांधायचा असेल तरी ते यूजफुल ठरतं, कारण की तो इतका मजबूत असतो की त्याला कितीही वजन जर त्याच्यावरती टाकलं तर त्याला तुम्हाला काही धोका होणार नाही. किंवा जर समजा अर्थक्वेक आलाच, सपोज करा की हे एक घर असेल, ओके, आणि घराला आपण 4 कॉर्नर्स असतात, 1 2 3 4, एका रूमला आपल्या 4
कॉर्नर्स आहेत. हे रूम आहे, रूम हॅव 4 कॉर्नर्स राईट. हे कॉर्नर्स जे असतात हे खूप स्ट्रॉंग असतात, ते बनवतानाच बनवलेले असतात स्ट्रॉंग. जर तुम्ही इथं थांबलात, इथं सेंटरला जर थांबलात, हे इथं थांबण्याचं तात्पर्य काय आहे, इथं अर्थ काय आहे की वरची छत तुमच्या डोक्यावर पडणार सरळ सरळ. ओके, तर इथं नाही थांबायचं आपल्याला. थांबायचं कुठं, अशा कॉर्नरला. कॉर्नरला का, तर कारण की हे स्ट्रॉंग असतात, ते पडण्याचे चान्सेस पण खूप कमी असतात. कितीही भूकंप आला तर आपल्याला ह्या कॉर्नरमध्ये सेफली थांबल्यानंतर नुसतं असं थांबायचंच नाही. स्वतःचं डोकं जे असतं, यू हॅव टू कवर युअर हेड बाय एनी टूल. कुठल्या तरी इक्विपमेंट्स काहीतरी घेतलं, कढाई असेल किंवा एखादं अपॅरेटस असेल. टूल्स म्हणजे कुठलंही एखादं तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट असेल तसा. आता असं जर डोक्याला झाकून ठेवलं, कॉर्नरला उभं राहिलं, तर आपल्या डोक्यावर जर एखादा छोटासा दगड पडला तरी देखील आपलं प्रोटेक्शन होतं. सपोज करा आपल्याला इथे एक व्यक्ती दिसतोय. हा व्यक्ती काय करतोय बघा, ह्या सेकंड डायग्राममध्ये बीमध्ये हा व्यक्ती काय करतोय, भूकंप होत आहे, चालू आहे, आणि हा काय करतोय, चुकून त्याचा गॅस जो आहे तो चालू होता. घरामधला गॅस सिलेंडर जो आहे, तिथं स्वयंपाक करत होते वाटतं. मग तशा कंडिशनमध्ये होऊ शकतं. आता कधी होईल ते सांगून होत नाही. स्वयंपाक करताना भूकंप होऊ शकतो, किंवा तुम्ही फॅन वगैरे लाईट चालू ठेवून झोपलं तेव्हा भूकंप होऊ शकतो. भूकंपचं काही टायमिंग तुम्हाला सांगणार नाही. मग अशा कंडिशनमध्ये हा माणूस काय करतोय की एक कढाई घेतली, त्यानं हातामध्ये कढाई घेतली आणि ते डोक्यावर कवर केली, डोकं झाकलं, आणि तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तो काय करतोय, जाऊन ते गॅसला ऑफ करतोय राईट. म्हणजे इथं सिलेंडर जो आहे तो, ही चूल जी आहे ती बंद करण्याचा प्रयत्न तो करत आहे. आता हा विद्यार्थी बघा, हा मुलगा काय केलेला आहे, स्वतःच्या डोक्याला, आता समजा आसपास आपल्याकडे काहीच नाही, कढाई नाही, कुठल्या प्रकारचं स्टीलचं लोखंडाचं काही इन्स्ट्रुमेंट नाही, तशा परिस्थितीत काय करणार. मग हा जो हे जे आपली हातं असतात, ह्यांच्या मदतीनं आपण असं आपलं डोकं कवर करू शकतो राईट. म्हणजे ब्रेनला, जेणेकरून आपलं डोकं जो आहे तो प्रोटेक्टेड असला, अशा पद्धतीनं आपण स्वतःला टेबल खाली किंवा कॉर्नरला झाकू शकतो. तर ही एक प्रिकॉशन मेथड आहे की आपण स्वतःचा हेड जो आहे तो कवर केला पाहिजे. डोक्याला मार लागणं म्हणजे सगळ्यात मोठा धोका असतो भूकंपामध्ये. बाकी जर समजा एखादं एवढा मोठा दगड आला आणि पायावर पडला तर तुमचा डेथ नाही होणार. थोडंसं डॅमेज होऊ शकतो, पायाला फ्रॅक्चर होऊ शकतं किंवा थोडीशी इंजुरी होईल, परंतु तुमचं डेथ नाही होणार. डेथ कधी होतं, जर तुमच्या डोक्याला लागलं तर डेथ होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर यू शूड कवर युअर हेड बाय एनी काइंड ऑफ इक्विपमेंट. ओके, तुमच्याकडं जे काही अवेलेबल आहेत त्याला झाकून घेण्याचा प्रयत्न करायचा डोक्याला, आणि ह्या कॉर्नरला थांबण्याचा प्रयत्न करायचा. आता याच्यानंतर आपल्याकडं जे थर्ड डायग्राम दाखवली, थर्ड डायग्राममध्ये काय आहे बघा, इथं एखादी स्त्री आहे, ती घरामध्ये होती आणि भूकंप चालू झालेला आहे. मग इथं व्यक्ती काय करायलेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये तिला वाचवण्याचा प्रयत्न करत. म्हणजे आपण असं नाही की स्वतःलाच वाचवलं आणि ते बाहेर जाऊन बसलो. तर अशा कंडिशन्समध्ये लोकांची जे असे ज्यांना माहिती नसतं की कशा पद्धतीनं वाचायचं त्याच्यातून, त्यांना पण मदत करण्याचा प्रयत्न करायचा, हे एक असतं. अजून एक प्रिकॉशन, जर समजा आपण एका व्हेकलमध्ये आहोत. ओके, व्हेकल हॅज टू पार्क इन अ ओपन स्पेस, असं म्हणू, ओपन स्पेसमध्ये आपण त्याला पार्क करायचं. गाडीमध्ये आहोत आपण, आपल्या कारमध्ये आहोत, बसमध्ये आहोत, कुठेही आहोत. जर समजा स्वतःची कार असेल, कार आहे, तुम्ही प्रवास करताय आणि तुम्हाला जाणवलं की भूकंप चालू झाला आहे. आता भूकंप चालू झाला म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं की लवकरात लवकर ही जागा सोडून निघून जावं. पण काय असतं, भूकंप झाला म्हणजे काय फक्त आता आपला भूकंप होतोय गुरु परफेक्ट अकॅडमीच्याच एरियात असं नसतं.
हे पूर्ण नांदेडमध्ये, नांदेडच्या बाहेर, मराठवाडा एवढा पूर्ण एरिया जो आहे तो कवर होऊ शकतो. तर त्या पॉईंट जो असतो भूकंपाचं जो केंद्र असतो तो जो असतो खूप एरिया मोठा कवर करतो. त्याच्यामुळं पळण्यापेक्षा आपल्या गाडीला थांबवायचं कुठं, बाजूला बघायचं की कोणती मोठी मोठी झाडं तर नाहीत का, कोणत्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स तर नाहीत, जेणेकरून त्या बिल्डिंग्स तुम्ही जिथं कार थांबवली आणि बाजूला उतरून बाहेर बसलात, किंवा कार थांबवून कारमध्येच बसलं निवांत, वरून बिल्डिंग येऊन पडली, मग जाग्यावरच तिथं राम राम. तर तसा प्रकार होईल. त्याच्यामुळं काय करणार तुम्ही, कार ओपन स्पेसमध्ये थांबवायची. ओपन म्हणजे कसा, बाजूला काहीच नसलं पाहिजे, झाडं नसतील, कुठल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स नसतील, आणि तिथं कार थांबवायचं आणि कारच्या बाहेर येण्याचा प्रयत्न, म्हणजे कारमध्ये बसायचं नाही, कारच्या बाहेर यायचं. आता हे फक्त त्यांच्यासाठी नाही की ज्यांच्याकडे कार आहेत. आपण जर समजा बसेसमध्ये ट्रॅव्हल करतोय किंवा कुठल्याही रिक्षा वगैरे काही असतील त्यांच्यासाठी पण हे ॲप्लिकेबल आहे. त्याच्यात तुम्ही प्रवास करायचा नाही किंवा त्याला पार्क जे आहे ते बिल्डिंग्सजवळ करायचं नाही. ओके, हा एक आहे. व्हेकल्स हॅज टू पार्क इन ओपन स्पेस अँड यू हॅज टू कम आउट फ्रॉम द व्हेकल. ओके, यू हॅज टू कम, इथं समोर कंटिन्यू करा, ओपन स्पेस अँड यू हॅव टू कम आउट फ्रॉम द vehicles. Okay, so these are the some precautions. आता याच्यानंतर भूकंप होत असताना नेक्स्ट जे प्रिकॉशन असेल, डू नॉट यूज द लिफ्ट. डू नॉट यूज द लिफ्ट. आता समजा आपण एखाद्या जॉब करत आहोत आणि तिथं तुमचं जॉब जे लोकेशन आहे ते दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या किंवा 5व्या, 6व्या मजल्यावर आहे. तर त्या कंडिशनमध्ये तुमच्याकडे 2 मार्ग असतात. 2 मार्ग कोणते असतात, एक तर तुम्हाला पायरीनं जावं लागतो तिथं, आणि दुसरा मार्ग असतो लिफ्ट असते त्या ठिकाणी. लिफ्ट चालती कशावरती, लिफ्ट चालते इलेक्ट्रिसिटीवरती. म्हणजे इलेक्ट्रिक लाईट जर अवेलेबल असेल, म्हणजे लाईट असेल तरच ही चालणार, लाईट गेली की मग ही बंद पडणार. आता भूकंप होताना काय होऊ शकतो, कुठली खांबं पडू शकतात, तारं पडू शकतात, लाईट जाण्याचे चान्सेस खूप हाय असतात. अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही लिफ्ट वापरली, जर समजा तुम्हाला आता भूकंप होतोय, तुम्हाला माहिती आहे की आता भूकंप चालू झालं आणि तुम्ही आहात 7व्या मजल्यावर, तशा परिस्थितीत तुम्ही जर जाऊन लिफ्टमध्ये लवकर जाऊ म्हणून जर गेलात तर तिथं तुम्हाला उलट अडकण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं लिफ्टच्या ऐवजी आपण पायरींचा वापर करायचा. आपल्याकडे पाय चांगले आहेत, चालण्यासाठी आहेत, तर पायरीच्या थ्रू जर आलात तर एकतर तुमचं वाचण्याचे चान्सेस पण तेवढ्याच असतील जेवढं की तुम्ही तिकडं मरण्याच्या चान्सेस आहेत लिफ्टमध्ये. ओके, लिफ्ट थांबू शकते ड्यू टू द स्टॉपेज ऑफ सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा एक प्रिकॉशन आहे. याच्यानंतर नेक्स्ट जो आहे, नेक्स्ट प्रिकॉशनमध्ये आपण जर समजा भूकंप झालेला आहे, भूकंप झाला आणि मग खांबं वगैरे पडली, तारं पडली घरामध्ये, जर सपोज करा की लाईट्स त्या चालूच आहेत, अजून चालूच असतील, तर त्यावेळेस काय करायचं, स्विच ऑफ करण्याचा प्रयत्न करायचा. सगळ्या स्विच ऑफ द ऑल इलेक्ट्रिक स्विचेस. जेवढे काही बटन्स आहेत इलेक्ट्रिसिटीवर चालणारे ते बंद करून टाकायचे, जेणेकरून की तिथं तुम्हाला कुठल्या प्रकारचं धोका होणार नाही. आग लागण्याचे चान्सेस जास्त असतात. दॅट कुड बी गेट अ फायर. तर ज्वलनशील पदार्थ यांना पण दूर ठेवायचं. ज्वलनशील म्हणजे ज्यांच्यामुळं आग लागू शकते. आता सपोज करा आपण काय केलं, भूकंप झालेला आहे, झाल्यानंतर लाईट्स वगैरे चालूच आहेत, कुठं कुठं खांबं पडलेली असतात, ताराला तार लागलं त्या ठिकाणी मग तुम्हाला एक प्रकारचं फ्रिक्शन होतो आणि त्या ठिकाणी जाळ लागण्याचे चान्सेस. घरामध्ये जाळ लागला तर मग सपोज करा आपण गॅस बंदच केलेलं नव्हतं, गॅसवरती समजा असेल बी चालू म्हणजे बंद आहे, तरी देखील आपण काय त्याला
एखाद्या ओल्या मोठ्या जाड कपड्यानं कव्हर करून ठेवायचं, जेणेकरून तिथं इलेक्ट्रिसिटीमुळे जी छोटं मोठं आग लागलेली असेल त्याच्यामुळं आग वाढणार नाही. हे एक प्रिकॉशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच आग लागूच द्यायची नाही. ती म्हणजे कशामुळं होणार नाही, जर तुम्ही घरातली सगळी बटन स्विच ऑफ केली तर. ओके, तर या काही प्रिकॉशन्स आहेत. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा केव्हा आपण घर बांधू किंवा कुठली बिल्डिंग जेव्हा कन्स्ट्रक्ट करू तर यू शुड टेक द advice of engineer during the construction of building, BUILDING बिल्डिंग. जेव्हा बिल्डिंग बांधतो, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करतो, तेव्हा ॲडवाईस घ्यायची इंजिनियर्सची. विदाऊट इंजिनियर्सच्या ॲडवाईसशिवाय जर घर बांधलं तर आपल्याला काय होऊ शकतो, घराचा भूकंप जेव्हा होईल तेव्हा लवकरात लवकर घर पडण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं ॲडवाईस घेतलं तर वेल अँड बेटर राहील. ओके, त्याच्यामुळं काय करणार की ॲडवाईस घेऊनच घराला कन्स्ट्रक्ट करायचं. आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक, जे तुम्ही घर बांधलं आहे ॲडवाईस घेऊन बांधलं असेल तरी देखील त्याच्या व्यतिरिक्त आपला भूकंपाचा एरिया आहे का, तिथला पॉईंट आहे का, केंद्र आहे का तिथं, हे आपण गोष्टी जाणून घ्यायच्या. एखादं घरच खरेदी करताय, कधी कधी काय होतं, खूप चांगलं घर असतो आणि ते माणूस आपल्याला स्वस्तामध्ये विकत असतो. याच्यामागचं कारणं काय आहेत, काय कशामुळं तो तेवढं स्वस्त विकतोय, या गोष्टीचं बॅकग्राऊंड काढायचं. तिथं काही अर्थक्वेकचा काही पॉईंट तर नाही ना, या गोष्टी माहिती काढायच्या. ओके, सो दिस इज अबाउट प्रिकॉशन्स ड्युरिंग द अर्थक्वेक. ओके, जेव्हा डिझास्टर येईल तेव्हा या प्रिकॉशन्स घ्यायच्या. नेक्स्ट जो आहे तो आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू.